डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं. सुपर ओव्हरचा पहिला बॉल हवेत, फटका फसलाय, रोहन धावतोय, झेल. ओ कॅच मिस झालाय आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पहिल्याच बॉलवरती चौकार. या चौकारानं नक्कीच आपण पाहतो या सुपर ओव्हर मध्ये सुरुवात झाली मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती बाउंड्री. सुपर ओव्हर परत एकदा बिग हिट. यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर प्रशांत. यावेळेस नो चान्स, झेल टिपला गेलाय आणि फलंदाज होत आहेत बाद. आता एक शेवटचा विकेट शिल्लक असेल मारूंची टीम कडे. सुपर ओव्हर मध्ये आपण पाहतो 2 बॅटर जर आउट झाले तर टीम ऑल आउट असते आणि नक्कीच आता मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी संघनायक विक्रम सज्ज होताना पाहायला मिळतात. एक चौकार नक्कीच आपण गौरवच्या बॅट मधून पाहिलं, त्यानंतर विकेट आली. आता 4 चेंडू अजूनही या सुपर ओव्हर मधील पहिल्या डावातील जे नक्कीच आपण पाहणार आहोत. चार धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. विक्रम न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. 4 चेंडू, हे 4 चेंडू खेळून काढावे लागतील. विकेट जर गेली तर टीम ऑल आउट होईल. त्यामुळे नक्कीच आता त्या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. धावफलकावरती 4 धावा. पुढचा बॉल. हो तेच तर, अर्भन्नाट वेग, तिखट मारा. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट. सौरभ प्रयत्न करेल लवकरात लवकर इकडे विकेट घेऊन हे सुपर ओव्हर मध्ये नक्कीच पूर्णविराम लावण्याचा या डावासाठी. दरम्यान धावफलकावरती 4 धावा. हो, हळुवारपणे विक्रम यांनी समजदारी दाखवली. चेंडू बॅट वरती येत नाहीये. हळुवारपणे चेंडू कव्हर्सला ढकलला, सिंगल घेतली. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता या 2 चेंडूवरती राजू पाहूया काय करामत मैदानावरती करेल. 2 पैकी कमीत कमी एक बाउंड्री त्याच्या बॅट मधून येणं अपेक्षित असेल. 2 आल्या तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये मारूंची टीम पोहोचताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला सेकंड इनिंग मध्ये आपण या सुपर ओव्हर मध्ये महेश तानगुडेला बॅटिंग करताना पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच इथे आव्हान थोडंसं मोठं सेट करावं लागेल. धावफलकावरती 5 धावा. 5वा बॉल सुपर ओव्हरचा. हो, यावेळेस जागेवरतूनच राजूने सुंदर फटका खेळलाय आणि चेंडू पाठवला तो डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. 4 धावा. 9 धावा तर बनल्या गेल्यात. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक. कुठल्याही पद्धतीने राजूने घाई केली नाही, पावलांचा देखील वापर केला नाही. शेवटपर्यंत तो जागेवरती थांबला, टप्पा बॉल पाहिला आणि हलक्या हाताने स्क्वेअर कट करत चौकार वसूल केलाय. या चौकारानं धावफलक 9 वरती पोहोचलाय. एक फलंदाज नक्कीच आपण पाहिलं गौरव बाद झाला या सुपर ओव्हर मध्ये. आता शेवटचा चेंडू निडर होऊन खेळावा लागेल. एक मोठ्या बिगीसाठी ट्राय करावा लागेल तर सौरभ त्याचा बेस्ट चेंडू फेकेल. सुंदर लढत मैदानावरती रंगताना आपण पाहतोय. रायझिंग स्टार करंडक. हो, शेवटचा बॉल सुपर ओव्हर मधील डॉट आलाय, निर्धाव आलाय आणि इथे संपलेला आहे सुपर ओव्हर मधील पहिला डाव. बनल्या गेल्यात 9 धावा. 10 धावींची आवश्यकता आहे. चला लगेचच मारूंची टीम फिल्डिंग लावून घ्या.